परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 4 जुलै. तापत्रय. संसार याचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्म आणि मृत्यू हे ज्यामध्ये अनुस्यूत आहेत त्यालाच संसार म्हणतात. हा संसार अत्यंत दुस्तर आहे. त्यात निर्भेळ यश प्राप्त करणे महाकठीण आहे. संसार हा सुखदुःख मिश्रित आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे 3 प्रकारचे ताप संसारात आहेत. आध्यात्मिक ताप म्हणजेच देह, इंद्रिय, प्राण यांच्या योगाने देहाला होणारा ताप. सर्वांचे देह एकसारखे नसतात. कोणी एखादा अत्यंत स्थूल असतो किंवा कमालीचा कृश असतो. अत्यंत उंच किंवा अत्यंत बुटका देह देखील उपहासाला कारण होतो. कोणाला काही व्यंग असते. अष्टावक्रांची गोष्ट आपल्याला माहीत आहे. जनक राजांच्या दरबारात पंडितांच्या सभेत अष्टावक्र गेले. अष्टावक्रांचे शरीर 8 ठिकाणी वाकलेले होते. त्यांचे ते रूप पाहून सर्वजण पोट धरून हसू लागले. सर्वांचे हसणे थांबल्यावर अष्टावक्रही खो खो करून हसले. जनक राजांनी अष्टावक्रांना हसण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, मला वाटले पंडितांच्या सभेमध्ये आत्म्याची चर्चा चालू असेल, पण तुझ्या दरबारात तर पंडितांऐवजी देहाची, चामड्याची चर्चा करणारे चांभार जमलेले पाहून मला हसू आले. देहाला होणारे आजार किंवा इतर सुखदुःखे यांना आध्यात्मिक ताप म्हणतात. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सर्व प्रकारच्या त्रासांचे, आजारांचे वर्णन यात केले आहे. तसेच प्राणांशी संबंधित विकार, वातविकार हे आध्यात्मिक ताप आहेत. आधिभौतिक ताप म्हणजे पंचमहाभूतांपासून होणारे ताप. कडक थंडी, तीव्र उन्हाळा, अतिवृष्टी किंवा अवर्षण, निरनिराळ्या ऋतूंमध्ये हवामानामुळे होणारे त्रास हे आधिभौतिक तापात गणले जातात. मुले चांगली न निघणे, पतिपत्नींना परस्परांकडून होणारा त्रास आधिभौतिक तापच आहे. नवग्रहांच्या भ्रमणापासून होणारे तापही आधिभौतिक ताप समजले जातात. समर्थांनी आधिभौतिक तापाविषयी दासबोधात जवळजवळ 80 ओव्या लिहिल्या आहेत. आधिदैविक तापामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रारब्धवशात आपल्याला या जन्मामध्ये सहन करायला लागणाऱ्या गोष्टी. माझ्या लहानपणी आमचे परिचित एक सद्गृहस्थ होते. त्यांची पत्नीही सुशील आणि सुविद्य होती. लग्नानंतर चांगले चालले असतानाच 2-3 वर्षातच त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर परिणाम होऊन तिला वेड लागली. हा विचित्र भोग दैववशात आला असेच म्हणावे लागते. प्रारब्धवशात दुःख, दारिद्र्य, जवळच्याचा वियोग, अचानकपणे आलेली संकटे, अडचणी असे घडणे हा आधिदैविक ताप. दुसरा प्रकार म्हणजे देह ठेवल्यानंतर होणाऱ्या यमयातना, नरकवास यांचे वर्णन शास्त्री करतात. यालाही आधिदैविक ताप असे म्हणतात. सद्गुरू या तापांपासून साधकाला मुक्त करतात. ते शिष्याला सांगतात, तू देह, मन, बुद्धी यांच्या पलीकडे असणारे निखळ आत्मतत्व आहेस. या तापांच्या मर्यादा देह, मन, बुद्धीपर्यंतच आहेत. आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत असे चिंतन कर. ध्यान, नामादी साधना कर. या उपदेशाप्रमाणे साधना करत असताना आत्मभाव जसजसा स्थिर होत जाईल तसतसे त्रिविध ताप त्रास देईनासे होतात. व्यवहारामध्ये कसाही प्रसंग आला तरी साधकाची शांती, समाधान सहजच टिकून राहू लागते. हळूहळू या त्रिविध तापांच्या पलीकडे साधक उडी मारतो. आत्मसुखामध्ये रममाण होतो. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।